आपल्याला की नाही एका दिवसात केमिस्ट्रीचा अभ्यास संपवायचा आहे. असं का? सांगतो. बोर्डच्या एक्झाममध्ये फिजिक्सच्या पेपर नंतर एकच दिवसाचा गॅप असतो. एकाच दिवसाचा गॅप असतो आणि त्या गॅपमध्ये आपल्याला केमिस्ट्री फिनिश करून त्याच्या 2 रिव्हिजन करून मग पेपरला जायचं आहे. आणि जर आत्ताच आपण हे असले सगळे क्वेशन्स परफेक्ट करून ठेवले, मी तुम्हाला सांगतो काय होणार आहे, की एक कॉन्फिडन्स असणार आहे आपल्याकडे, की एक दिवस मी पुष्कळ झाला. नाहीतर बाकीच्या मुलांचं काय होतं, की त्या दिवसात पॅनिकमध्ये जातात मुलं. आता कसं होईल? फिजिकल केमिस्ट्री, ऑर्गॅनिक, इनऑर्गॅनिक, अप्लाइड माझं कसं होईल? असा विचार करत बसतात. आणि टॉपिक वाईज जर करत बसली मुलं, सॉलिड स्टेटला 2-3 तास लावून बसतात. मग ते एक भीती वाटते, "अरे, अजून 10-12 टॉपिक केव्हा होणार?" पण थांबा ना, मी आहे ना तुमच्यासाठी. मी तुम्हाला सांगतो या व्हिडिओमध्ये सगळे डिस्टिंग्विशचे क्वेशन्स आपण घेणार आहे. परीक्षेत आलेले आणि परीक्षेत जे अजून आलेले नाहीत असे पण घेतलेत मी. म्हणजे काय जरा एक्सप्लेन करतो. काय करतोय बाळांनो, की अभ्यास करत असताना की नाही, की आपण डेफिनेशन्स करतो. ओके. लॉज करतो. ओके. त्याचे स्टेटमेंट वगैरे पाठ करतात. प्रूफ पण करतात मुलं बरं का. त्याच्यानंतर आपल्याला डिस्टिंग्विश करायचे आहेत, डायग्राम करायचे आहेत, डेरिव्हेशन्स करायचे आहेत केमिस्ट्री मधले. पण मुलांचा एक मोठं मिस्टेक काय होते माहितीये का? आता डिस्टिंग्विश उदाहरण घेऊया आपण. आयसोथर्मल प्रोसेस आणि एडियाबॅटिक प्रोसेस. ओके. आयसोथर्मल प्रोसेस आणि एडियाबॅटिक प्रोसेस. डिस्टिंग्विश घेणार आहे मी या व्हिडिओमध्ये. पण मी तुम्हाला जेईई मध्ये आलेला प्रश्न विचारतोय. जेईई मध्ये आलेला प्रश्न, की डेल्टा यू इज 2च शब्द प्रश्न आहेत. 2च शब्द आहेत आणि करेक्ट आन्सर आहे एडियाबॅटिक वर्क. डेल्टा यू इज आणि जेईई मध्ये 4 मार्कासाठी तो करेक्ट आन्सर काय सांगा? एडियाबॅटिक वर्क. आत्ताच सांगतो तुम्हाला मी, की डेल्टा यू इक्वल्स टू क्यू प्लस डब्ल्यू असतं. आता बऱ्याच जणांना वाटेल, "ओ सर मायनस डब्ल्यू असतं." थांबा, फिजिक्स आणि केमिस्ट्री फरक आहे लक्षात घ्या. ही केमिस्ट्री आहे. डेल्टा इक्वल्स टू क्यू प्लस डब्ल्यूच आहे. एडियाबॅटिक प्रोसेसमध्ये हीट एंटर किंवा लीव्ह होत नाहीये. थर्मली आयसोलेटेड प्रोसेस असते. याचा अर्थ क्यू इक्वल टू 0 आलं. मग क्यू इक्वल टू 0 आलं उरलं कोण रे? वर. म्हणजे मला या व्हिडिओमध्ये तुमच्याकडून काय हवंय, की तुम्ही या सगळ्या प्रश्नांचा वापर म्हणजे डिस्टिंग्विशच्या आजच्या पण तुम्ही नेहमी अभ्यास करताना या सगळ्या टॉपिक वरती या सगळ्यावरती सीईटीत पण प्रश्न येऊ शकतात, आलेले आहेत हे विचारात घ्यायचं आणि मला तुम्हाला तसंच शिकवायचं आहे. सुरुवात करूया आपण. पहिलाच प्रश्न जो आहे तो शॉटकी डिफेक्ट आणि फ्रँकेल डिफेक्ट. शॉटकी आणि फ्रँकेल सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. इथं ना एखादा जो आयन आहे, एनायन तो मिस होतोय. म्हणजे नाहीये त्याच्या साईटवरती कमी आहे तो. मग ऑब्व्हियसली तो कमी झाला, तिथं गायब झालाय म्हणूया आपण, मास डिक्रीज होणार. डेन्सिटीचा फॉर्म्युला काय रे? मास अपॉन व्हॉल्यूम. मग डेन्सिटी सुद्धा डिक्रीजच होणार लक्षात घ्या. मग तुमच्या लक्षात आलं का? मी तुम्हाला काय एक-एक पॉइंट एक्सप्लेन करणार नाहीये. मी अगोदरच सांगतो बरं का. तुम्हाला हे सगळं करायचंय. सगळ्यात इम्पोर्टंट लक्षात घ्या. आणखीन इम्पोर्टंट इकडे बघा. आता फ्रँकेलमध्ये काय होतंय, की कॅटायन किंवा एनायन त्याची रेग्युलर साइट जी आहे ती लीव्ह करतोय आणि दुसऱ्या कुठल्यातरी इंटरस्टिशियल पोझिशनला जातोय. म्हणजे तो आहे की तिथंच आहे. मास नाही कमी होणार. मग मास कमी होणार नाहीये याचा अर्थ डेन्सिटी सुद्धा चेंज होणार नाहीये. मग तुम्हाला सगळ्यात इम्पोर्टंट काय माहिती का याच्यामध्ये? सगळ्यात इम्पोर्टंट की हे डिस्टिंग्विश असले प्रश्न करत असताना पटकन मार्क्स ॲप्लिकेशनकडे जायचं. ओके. मार्क्स ॲप्लिकेशनकडे जायचं आणि या कन्सेप्टवर आलेले प्रश्न शोधायचे. सारखं क्लिक करायला लागेल, लागू दे. तुम्हाला हे प्रश्न सापडल्यावर एक कॉन्फिडन्स येणार आहे. मग तुम्हाला असं वाटेल पुन्हा, सर मग हे बोर्डची प्रिपरेशन चालली का सीईटी? दोन्हींची कंबाईन. हो, आज तुम्हाला हे करायचंच आहे. हा व्हिडिओ बघताय ना, तर हे सगळं कंप्लीट करायचंय. बरं इकडं आयोनिक क्रिस्टल, कोव्हॅलंट क्रिस्टल, क्वार्ट्ज, डायमंड, बोरॉन नायट्राइड हे सगळे कोव्हॅलंट क्रिस्टल्स आहेत. ओके. आणि इकडे कोण आहेत? NaCl, KCl, कॅल्शियम फ्लोराईड हे सगळे आयोनिक क्रिस्टल्स आहेत. ओके. काय डिफरन्स आहे दिलाय त्याच्यात. मी तुम्हाला सांगतो. नॉन कंडक्टर्स ऑफ इलेक्ट्रिसिटी इन सॉलिड स्टेट. हे तर कुठे गुड कंडक्टर आहेत. हे तर पुअर कंडक्टर आहेत लक्षात घ्या. ओके. द ॲटम्स इन दिस क्रिस्टल्स आर हेल्ड बाय इथे कोव्हॅलंट बॉन्ड असणार आहे आणि इथं तुम्हाला आता NaCl माहिती आहे की Na+, Cl- आयोनिक बॉन्ड असतो. एका पॉझिटिव्ह एका निगेटिव्ह चार्ज आहे. मग इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतो लक्षात घ्या तिथं. इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ ट्रॅक्शन लक्षात घ्या. मग चला मी बाजूला सरकतोय स्क्रीनशॉट काढून घ्या. ॲट एनी कॉस्ट हे 2 पॉइंट करायचे. बरं शॉटकी डिफेक्ट आणि फ्रँकेल डिफेक्ट जर एक्स्ट्रा होमवर्क देतोय त्याचे आता इकडे एक्झाम्पल्स आहेत. त्याचे इकडे पण एक्झाम्पल्स तयार करा. तयार करा नाही, पुस्तकातली शोधा. आता नेक्स्ट क्रिस्टलाइन सॉलिड, अमॉर्फस सॉलिड. हा बऱ्याच वेळा विचारलेला प्रश्न आहे बरं का लक्षात घ्या. तर सगळ्यात इम्पोर्टंट मला ह्यात काय पाहिजे क्रिस्टलाइन मध्ये दीज आर ट्रू सॉलिड्स बरोबर आहे. इथं सुपर कूल्ड लिक्विड्स आहेत किंवा सुडो सॉलिड्स आहेत. ओके. हे इम्पोर्टंट काय बघा दे हॅव शार्प मेल्टिंग पॉइंट आणि हे अॅनिसोट्रॉपिक आणि इकडे दिलं काय आयसोट्रॉपिक. आता हे काय तर सांगतो तुमच्या पुस्तकात डायग्राम आहे बरं का की क्रिस्टलाइन सॉलिड मध्ये अरेंजमेंट सगळी फिक्स असते. कुठल्याही डायरेक्शन मध्ये जावा तुम्हाला प्रॉपर्टी चेंज होत नाहीत.
तोच प्रकार आहे अॅनिसोट्रॉपिक आणि आयसोट्रॉपिक. म्हणजे हा प्रश्न तुम्हाला परफेक्ट करायचा आहे. त्याचे एक्झाम्पल कॉपर, सिल्वर, आयर्न, कॉमन सॉल्ट, झिंक, सल्फेट हे सगळे क्रिस्टलाइन सॉलिड्स आहेत. ग्लास, रबर, प्लास्टिक, थांबा हे इनकम्प्लीट आहे. मी तुम्हाला सांगू का? मला अमॉर्फस सॉलिडचे अजून खूप एक्झाम्पल्स हवे आहेत. मी तुम्हाला काय शिकवलंय बाळांनो? क्रिस्टलाइन सॉलिड आणि अमॉर्फस सॉलिड ना. मी तुम्हाला काय बोललो? की मार्क्स ऍप्लिकेशनकडे जायचं आहे. मार्क्स ऍप्लिकेशन मध्ये गेला की तुम्ही केमिस्ट्रीमध्ये सॉलिड स्टेटमध्ये जावा. ओके. क्रिस्टलाइन सॉलिड, अमॉर्फस सॉलिड. मी तुम्हाला आता सांगितलं ना, भरपूर प्रश्न असतील. टॉपिक वाईज क्वेश्चन्स पण आहेत बरं का. टाइप्स ऑफ सॉलिड क्रिस्टल वगैरे सगळं टॉपिक वाईज पण मार्क्समध्ये दिलेलंच आहे लक्षात घ्या. ओके. आता मी तुम्हाला सांगतो मी ऑल पीवायक्यूज मध्ये जातोय आणि तुम्हाला मी सांगू का 100% ह्याच्यात तसला प्रश्न असणारच आहे. कुठला? विच ऑफ द फॉलोइंग इज अ क्रिस्टलाइन सॉलिड किंवा अमॉर्फस सॉलिड. आता बघा हे असं तुम्ही एक ऑब्झर्व्ह केलं का मी एवढे प्रश्न वरती ढकलले ना बाळांनो, तर तुमच्या एक गोष्ट लक्षात आली का? न्यूमेरिकल्स जास्त होते. मग तुम्हाला ते पण कळेल ना, की सॉलिड स्टेटमध्ये प्रश्न येतात कसे. डिफेक्ट्स इन ब्रास अलॉय ठीक आहे. आता तुम्हाला सांगतो ते इम्प्युरिटी डिफेक्ट असतो बरं का लक्षात घ्या. ब्रास म्हणजे हे कशाचा अलॉय? कॉपर बरोबर काय आहे? झिंक आहे का चेक करा. ब्रास मग ब्रॉन्झ मध्ये काय असतं ते चेक करा लक्षात घ्या. म्हणजे तुम्हाला हे असं चेक करायचं हे जे ऑक्टाहेड्रल टेट्राहेड्रल वॉइड्स आहे ना, तो पण डिस्टिंग्विश मध्ये प्रश्न आपण घेतलाय बरं का लक्षात घ्या. घेतलेला आहे. स्टेनलेस स्टील मध्ये कोणता डिफेक्ट असतो? असे प्रश्न तुम्हाला येणार. ओके. बरं आता मी नेक्स्ट क्वेश्चन कडे जातो बरं का रे बाळांनो, पण तुम्हाला मार्क्स मध्ये शोधायचंय. वेळ लागेल थोडाफार वेळ लागेल, पण प्रश्न सापडतील. ओके. मग हा एक प्रश्न परफेक्ट करा. क्रिस्टलाइन सॉलिड, अमॉर्फस सॉलिड. तर हा तर डिस्टिंग्विश मध्ये कधी येणार नाही. पण प्रश्न बोर्डात आलाय. व्हॉट इज युनिट सेल? इट इज द स्मॉलेस्ट रिपीटिंग स्ट्रक्चर युनिट ऑफ अ क्रिस्टलाइन सॉलिड. म्हणजे कळालं. ओके. आणि इकडे काय दिलंय? क्रिस्टल लॅटिस. इट इज द डिपिक्शन ऑफ 3 डायमेन्शनल अरेंजमेंट. चला ठीक आहे, ह्यात जास्त वेळ घालवायला नको. हा प्रश्न तसा म्हणूया पण येणार नाहीये. पण युनिट सेल हा स्मॉलेस्ट असल्यामुळे मायक्रोस्कोपिक मॉलिक्युलर साईज सिस्टीम आहे आणि लॅटिस असतो ना, त्यामुळे हा मॅक्रोस्कोपिक आहे. मॅक्रो म्हणजे मोठा आहे बरं का. आता थर्मोडायनामिक्स मध्ये सुद्धा आपण मॅक्रोस्कोपिक स्टडी करतो. ओके. पॉलिमर सुद्धा एक मॅक्रो मॉलिक्युल असतो. मॅक्रो म्हणजे मोठा आणि मायक्रो म्हणजे लहान. इथे ही डेफिनेशन करा बरं का. बरं हे सगळे पॉइंट्स हे सगळ्या ज्या पीडीएफ आहेत ना, तुम्ही आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हा, टेलिग्रामला जॉईन व्हा. तिथं आम्ही हे प्रोव्हाइड करतोय बरं का. ऑक्टाहेड्रल व्हॉइड्स आणि टेट्राहेड्रल व्हॉइड्स कधी डिस्टिंग्विशला आलेलं नाहीये. सर दिला आम्हाला इथं सांगतो की इकडे बघा. हा 1 octahedral void per sphere or atom. एक वाक्य आहे माझं. जेवढे ॲटम तेवढेच ऑक्टाहेड्रल व्हॉइड्स असणार आहेत आणि त्याच्या डबल असतात टेट्राहेड्रल व्हॉइड्स. त्याच्या डबल काय असतात? टेट्राहेड्रल व्हॉइड्स. म्हणजे जर तुम्हाला मोल दिले असतील, समजा 0.6 मोल दिलेत, तुम्ही त्याला अवॅगॅड्रोस नंबरनं मल्टिप्लाय करा. मोल दिले असतील, तर तुम्ही त्याला अवॅगॅड्रोस नंबरनं मल्टिप्लाय करा. तुम्हाला नंबर ऑफ ॲटम मिळतील. जेवढे ॲटम तेवढेच ऑक्टाहेड्रल व्हॉइड्स. ह्याला चला 2 न मल्टिप्लाय करा. झालं टेट्राहेड्रल व्हॉइड्स. ॲडिशन करा. टोटल व्हॉइड्स. त्या पुस्तकातला 1.6 सॉल्व्ह प्रॉब्लेम करा. ॲज इट इज परीक्षेत आलेला प्रश्न आहे. आता मात्र मी वेळ लावणारच. मी केमिस्ट्रीचं पुस्तक ओपन करणार आहे लक्षात घ्या. ओके. केमिस्ट्रीचं 12th टेक्स्टबुक ओपन करणार आहे आणि सॉलिड स्टेट माझ्या मते पहिलाच टॉपिक आहे. ओके. मग सॉलिड स्टेट पहिलाच टॉपिक आहे. ओके. आणि त्यातलं पाहिजे मला 1.6 एक्झाम्पल. ओके. 1.6 ओके. बघा मी तुम्हाला दाखवतोय लक्ष द्या. आता मात्र मी वेळ लावणार आहे थोडंसं लागू दे शोधायला वेळ. पण दाखवलंच पाहिजे तुमचं कॉन्फिडन्स त्याशिवाय वाढणारच नाही. बघा 1.6 बघा. वाचा बघू. A compound forms HCP structure. What is the number of octahedral voids? Tetrahedral voids. And total voids in 0.4 mole. In 0.4 mole. मग आता ऐका. नीट बघा मी काय सांगतोय. जेवढे मोल दिले त्याला अवॅगॅड्रोस नंबरनं मल्टिप्लाय करा. नंबर ऑफ ॲटम मिळतील. नंबर ऑफ जेवढे ॲटम तेवढेच ऑक्टाहेड्रल व्हॉइड्स. ओके. त्याच्या डबल टेट्राहेड्रल व्हॉइड्स. त्याची ऍडिशन करा. टोटल व्हॉइड्स. ओके. मग आता थांबा. मी पहिल्या क्वेश्चन कडे जातोय. समजून घ्या. मला त्या टाईपचाच क्वेश्चन पाहिजे. त्याच टाईपचा क्वेश्चन पाहिजे. अगदी ॲज इट इज म्हणूया आपण. आणि मी तुम्हाला सांगतो 1-2 नाही मी खूप प्रश्न जसे अगोदर बघितलेले आहेत. की तुम्हाला नंबर ऑफ मोल्स देतील. नंबर ऑफ मोल्स आणि तुम्हाला विचारतील की टोटल व्हॉइड्स किती आहेत. ओके. सापडला प्रश्न. आता जास्त लांब जायला नको. वाचा तिथूनच. कॅल्क्युलेट द टोटल नंबर ऑफ टेट्राहेड्रल आणि ऑक्टाहेड्रल व्हॉइड्स इन 0.4 मोल कंपाउंड हॅव्हिंग सच अ व्हॉइड्स इन इट. ओके ऐका. समजून घ्या. हे जे 0.4 आहे आपल्या पुस्तकात काय दिलं होतं रे 0 अरे 0.4च आहे. तुमच्या डोक्यात आलं का? ॲज इट इज जसाच्या तसा प्रश्न आहे. काय उत्तर आहे? 2.4 आले.
ऑक्टायडल वर्ड्स मग 4 पॉइंट येणार टेट्राहायड्रल वर्ड्स येणार लक्षात घ्या. मग त्यांनी काय विचारलंय टोटल त्यांनी विचारलंय टोटल काय दिलं आपल्या पुस्तकात टोटल 7.227 7.227 हे उत्तर बरोबरच आहे लक्षात घ्या. मग आता उघडले का डोळे तुमचे काय चाललंय कळालं का तुम्हाला म्हणजे तुम्हाला सीईटीचे प्रश्न हे शोधायचेच आहेत लक्षात घ्या. आता इथं ऑक्टायडल वर्ड्स आणि टेट्राहायड्रल वर्ड्स आणखीन एक सीईटीचा प्रश्न सांगतो. ऑक्टाहायड्रल वर्ल्डसाठी तुम्हाला 6 ॲटॉमिक स्फिअर लागतायत आणि टेट्रासाठी तुम्हाला 4 ॲटॉमिक स्फिअर्स लागतात. चौघांपासून तो वर्ल्ड तयार होतोय. ठीक आहे. आणि कोऑर्डिनेशन नंबर याचा तर ऑब्व्हियसली इकडे 6 येणार आहे आणि इकडे किती येणार आहे सांगा 4 येणार आहे. एवढे पॉइंट लक्षात ठेवा. ओके. आता नेक्स्ट क्वेश्चन आहे. नेक्स्ट क्वेश्चन तुम्हाला सांगतो. हे राउट्स लॉ. ओके. राउट्स लॉ प्रश्न सीड कसा आलाय? व्हिच फ्रॉम द फॉलोइंग मिक्सचर एक्झिबिट पॉझिटिव्ह डेव्हिएशन? ओके. समजून घ्या. सॉल्यूट सॉल्व्हंट मध्ये जर इंटरमॉलिक्युलर अट्रॅक्शन कमी असेल तर पॉझिटिव्ह डेव्हिएशन आणि जास्त असेल तर निगेटिव्ह डेव्हिएशन. पण कुणापासून जास्त सॉल्यूट सॉल्यूट आणि सॉल्व्हंट सॉल्व्हंट एकसारखे येते. ह्याच्यापेक्षा सॉल्यूट आणि सॉल्व्हंट मध्ये वीकर आहे तिकडे मात्र स्ट्रॉंगर आहे. इथं वेपर प्रेशर काय होतंय हायर होतंय. ओके सोल्युशनचं वेपर प्रेशर हायर होतंय आणि इकडे सोल्युशनचं वेपर प्रेशर काय होतंय लोअर होतंय. मग हे पॉझिटिव्ह निगेटिव्ह डेव्हिएशन कोण दाखवतंय फिनॉल अॅनिलिन निगेटिव्ह क्लोरोफॉर्म ऍसिटोन निगेटिव्ह इकडं इथेनॉल ऍसिटोन कार्बन डायसल्फाइड ऍसिटोन हे पॉझिटिव्ह दाखवतात. पाठ करायचे ते ऑप्शन नाही दुसरा कुठला. मग आयडियल सोल्युशन काय असतं का तिच्यात पॉझिटिव्ह पण नाही निगेटिव्ह पण डेव्हिएशन नाही आहे ना. मग त्याचे पण एक्झाम्पल्स तुम्हाला करावे लागतील. एक्झाम्पल्स करा. चला आपला फेवरेट क्वेश्चन आला. ॲडियाबॅटिक प्रोसेस आणि आयसोथर्मल. आयसोथर्मल मध्ये टेम्परेचर कॉन्स्टंट असतं. ओके. आता जुने 4-5 पेपर काढून बघा. Define isothermal process अशी डेफिनेशन आले. The process in which temperature remains constant is known as isothermal process. आणि ज्याच्यामध्ये नो एक्सचेंज ऑफ हीट बिटवीन सिस्टम अँड सराउंडिंग. आता इकडे एक्सचेंज होत नाही म्हणजे इकडे एक्सचेंज होणार. इकडे टेम्परेचर कॉन्स्टंट आहे तिकडे कॉन्स्टंट नसणार. इकडे इंटरनल एनर्जी कॉन्स्टंट असते. तिकडे इंटरनल एनर्जी कॉन्स्टंट नसते. इन्क्रीज किंवा डिक्रीज होऊ शकते. इथं हीट आत येत नाही किंवा बाहेर जात नाही. याचा अर्थ थर्मली आयसोलेटेड सिस्टीम असणार. इकडे आयसोलेटेड सिस्टीम नाहीये. म्हणजे आता सांगतो. फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स माझं ऐकायचं 100% परीक्षेत आलेला प्रश्न आहे. मग आयसोकोरिक प्रोसेस साठी आता इथं नाही आयसोकोरिक. आयसोकोरिक मध्ये व्हॉल्यूम चेंज होत नाही. व्हॉल्यूम चेंज होत नाही याचा पिस्टन्स मुवमेंट होत नाही. पिस्टन मुवमेंट होत नाही याचा अर्थ वर्क डन झिरो. वर्क डन झिरो म्हणजे एवढंच उरलं. आयसोथर्मल साठी डेल्टा यू इक्वल टू झिरो येणार मग क्यू इक्वल टू मायनस डब्ल्यू येणार. ॲडियाबॅटिक साठी क्यू इक्वल टू झिरो मग डेल्टा इक्वल टू डब्ल्यू. प्रत्येक कंडिशन तुम्हाला करायची लक्षात घ्या. म्हणजे तुम्हाला डिस्टिंग्विश केल्यानंतर कंडिशन करायचेच आहेत. आता रिव्हर्सिबल प्रोसेस इरिव्हर्सिबल प्रोसेस. चला ठीक आहे हा प्रश्न पॉइंट स्क्रीनशॉट काढून घ्या तुम्ही करा. जास्त वेळ परीक्षेत आला नाही पण हा आलाय. ऑर्डर ऑफ रिएक्शन आणि मॉलिक्युलॅरिटी एक लक्षात घ्या ऑर्डर ऑफ रिएक्शन 1/2 येऊ शकते. झिरो ऑर्डर रिएक्शन असू शकतात पण मॉलिक्युलरिटी कसं झिरो होईल मॉलिक्युलच नसतील रिएक्शन मध्ये रिएक्शन कशी होईल त्यामुळं ऑलवेज अन इंटिजर नेव्हर फ्रॅक्शन ऑर झिरो एक्सपेरिमेंटल कंडिशन नुसार ऑर्डर चेंज होते संबंधच नाहीये चेंज होणार नाहीये लक्षात घ्या. ओके सगळ्यात महत्वाची डेफिनेशन सम ऑफ द एक्सपोनंट्स म्हणजे काय माहितीये का इकडे बघा आर इक्वल्स टू के समजा ए रेस टू 2 लिहिलंय तर बी रेस टू 1 लिहिलंय तर 2 + 1 3 झाली ऑर्डर ऑफ रिएक्शन. इतकं सोपं सीईटीत आलेलं आहे असं रेट लॉ दिलेला असतो आणि ऑर्डर ऑफ रिएक्शन सुद्धा विचारतात किंवा 3 वेगवेगळ्या कंडिशन दिल्या असतात रेशो घेऊन सॉल्व्ह करायचं असते बरं का. आपण क्रॅश कोर्स मध्ये घेतलेला आहे युट्यूबवरच्या व्हिडिओ मध्ये घेतलेला आहे तुम्ही आपल्या चॅनलवर सर्च करा. बरं हा डिस्टिंग्विश सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. आता रोम्बिक सल्फर मोनोक्लिनिक सल्फर तुम्ही काही कंडिशन्स बघा सोल्युबल कशामध्ये आहे. ओके काही टेम्परेचरच्या कंडिशन अहो मोनोक्लिनिक इज ऑल्सो नोन एज बीटा सल्फर आणि रोम्बिकला अल्फा सल्फर म्हणतात. नाही आलं परीक्षेत कधी डिस्टिंग्विश म्हणून पण सीईटी साठी इम्पॉर्टंट आहे. ओके डबल सॉर्ट आणि कॉम्प्लेक्स नाही नाही बघा कॉम्प्लेक्स म्हणजे कोऑर्डिनेशन कंपाऊंड आहे लक्षात घ्या. ओके आणि सगळ्यात महत्वाचं डबल सॉल्ट जेव्हा पाण्यात विरघळतं ना तेव्हा सगळे आयन वेगळे होतात. पण कॉम्प्लेक्स नंबर जेव्हा कोऑर्डिनेशन कंपाऊंड पाण्यात विरघळतो त्याचे आयन सेपरेट होत नाहीयेत. मी तुम्हाला सांगतो शॉर्ट नोटला येऊ शकतो हा प्रश्न. डबल सॉल्ट व्हॉट किंवा एखादं एक्झाम्पल तुम्हाला विचारतील मग विच ऑफ द फॉलोइंग इज डबल सॉल्ट असे विचारतील मग मोहोर सॉल्ट हा डबल सॉल्ट आहे बघा पुस्तकात एक्झाम्पल दिलंय का. तर ह्याला मी आयएमपी म्हणतोय मोस्ट सगळ्यात इम्पॉर्टंट आहे लॅन्थेनाइट्स आणि ऍक्टिनाइट्स बळानो इथं डिस्टिंग्विश दिले आणि इथं सिमिलॅरिटीज दिलेत. परफेक्ट करा. ओके त्याच्यानंतर SN1 SN2 SN2 म्हणजे सेकंड ऑर्डर SN1 म्हणजे फर्स्ट ऑर्डर पण फर्स्ट ऑर्डर मध्ये 2 स्टेप आहेत. हा 2 स्टेट आहेत आणि सेकंड ऑर्डर मध्ये सिंगल स्टेप आहे हे लक्षात घ्या. तिकडून बॅक साइड अटॅक होतोय
इकडून बोथ साइड अटॅक होतोय. तिकडून 100% इन्व्हर्जन होणार. इकडे 50-50% येणार. 50-50%. ओके. सगळ्यात महत्वाचं ऑर्डर ऑफ रिएक्टिव्हिटी. तुम्हाला मी सांगतो SN1 आणि SN2. SN1 मध्ये टर्शरी जास्त रिएक्टिव्ह आणि SN2 मध्ये प्रायमरी. म्हणून तर ना तुम्हाला सांगतो, तुम्हाला होमवर्क देतोय. इथर तयार करण्यासाठी विल्यमसन सिंथेसिस मध्ये जो अल्किल हलाइड वापरतात, तो अल्किल हलाइड मधला अल्किल ग्रुप प्रायमरी पाहिजे का सेकंडरी का टर्शरी हे चेक करा. प्रायमरीच पाहिजे म्हणजे ती रिएक्शन अकॉर्डिंग टू SN2 मेकॅनिझम होणार, लक्षात घ्या. ओके. ग्लोब्युलर फायबरस कधी डिस्टिंग्विश आलं नाही, पण केसांमध्ये कुठलं प्रोटीन असतं असं सीट विचारलंय, मध्ये केराटीन आहे. नखांमध्ये काय केराटीन आहे. ओके. मायोसिन प्रोटीन ऑफ मसल्स म्हणूया आपण. इथं एग, इन्सुलिन एग, सिरम आणि काय लिग्युमेन दिलंय त्यांनी म्हणजे पल्स मधलं प्रोटीन दिलंय, लक्षात घ्या. ओके. एक्झाम्पल्स करा. आता हे थर्मोसेटिंग आणि थर्मो सांगतो. थर्मोसेटिंग आणि तिथे थर्मोप्लास्टिक आणि इकडे थर्मोसेटिंग आहे. थर्मोसेटिंग प्लास्टिक परत कितीही गरम करा, मऊ होत नाही, सॉफ्ट होत नाही. मग त्याला मोल्ड परत करता येत नाही, रियूज करता येत नाही. फॉर एक्झाम्पल बॅकेलाइट. बॅकेलाइट ऐकलं का तुम्ही? जुन्या काळातले जे कुकर होते ना, त्याचा असं हँडल असायचं ना ब्लॅक कलरचं, इस्त्रीचं ब्लॅक कलरचं हँडल असायचं. ते बॅकेलाइटचं असतं, लक्षात घ्या. किंवा जुन्या काळातले स्विचेस गोल असतात, असे स्विचेस गोल असायचे, बटन वर ढकलायचं खाली ढकलायचं असं असायचं. ब्लॅक कलरचं ते बॅकलाइटचं असायचं, लक्षात घ्या. मग पीव्हीसी पॉलिथिन हे मात्र तापवलं तर मऊ होतं, लक्षात घ्या. टेफ्लॉन हे सगळे थर्मोप्लास्टिक आहे. बर, मी तुम्हाला हे सगळं देतोय ना, नायलॉन 6,6 हे पॉलिअमाइड आहे. हे की पॉलिइस्टर आहे. हे थर्मोसेटिंग आहे. म्हणजे तुम्हाला काय करायचंय की तुम्हाला क्लासिफिकेशन करायचे बरं का पॉलिमरचे. डिस्टिंग्विश नाही आला कधी पण क्लासिफिकेशन करायचंय. आता विचारतील की हाय डेन्सिटी मध्ये पॉलिमर कुठला कॅटलिस्ट कुठला वापरतात. आपण वायवा सीरीज मध्ये पहिल्याच व्हिडिओमध्ये हे घेतलंय बरं का, झिग्लर नाटा कॅटलिस्ट. आणि त्याच्यामध्ये TiCl4 टिटॅनियम टेट्राक्लोराइड आणि ट्राय इथिल अल्युमिनियम असतं या झिग्लर नाटामध्ये. झिग्लर नाटा डोक्यातच ठेवायचं हाय डेन्सिटी. मग लो डेन्सिटीला कोण आहे? ट्रेसेस ऑफ O2 पॅरॉक्साइड ऍज अ कॅटलिस्ट. ओके. समजून घ्या. डिस्टिंग्विश म्हणून नाही आलेला आहे, पण कॅटलिस्ट म्हणून प्रश्न आलेला आहे. मग चला, आता हे जे डिस्टिंग्विश मी तुम्हाला करायला सांगितले सगळे प्रश्न, त्याची PDF देतो म्हणलोय तुम्हाला मी. तुम्ही चेक करा, व्हॉट्सअप ग्रुपवर आली असेल किंवा टेलिग्राम ग्रुपवर. थांबा की सेक्शन 2चं काय? ऑर्गॅनिक सांगतो. हाऊ विल यू डिस्टिंग्विश बिटवीन प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी अल्कोहोल म्हटलं, तर तुम्हाला सांगतो, तुम्हाला त्याचं ऑक्सिडेशन करायचंय. काय करायचंय त्याचं? ऑक्सिडेशन आणि कॉपर बरोबरचे रिएक्शन. प्रॉडक्ट वेगळे वेगळे मिळतात. अल्डिहाइड कीटोन किंवा कार्बोक्सिलिक ऍसिड अल्डिहाइड किंवा कीटोन मिळतं. टर्शरी जनरली रिएक्टच होत नाही. हाऊ विल यू डिस्टिंग्विश बिटवीन प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी अमाइन? मग हाइन्सबर्ग टेस्ट आहे. कार्बाइल अमाइन टेस्ट आहेत. अशा टेस्ट आहेत. तिथं असं तुम्हाला चार्ट काढायचे नसतात. अल्कोहोल फिनॉल डिस्टिंग्विश रिएक्शन आहे त्याच्यात, लक्षात घ्या. म्हणजे तुम्हाला डिस्टिंग्विश लिहिताना हे प्रकार वेगळे आहेत आणि रिएक्शनचे प्रकार वेगळे आहेत. ते देखील मी तुम्हाला नक्की प्रोव्हाइड करेन, पण हे फिनिश करा. मला कॉमेंटमध्ये सांगा किती वेळ लागेल तुम्हाला, पण हे कंप्लीट कराच. त्यानंतर मी तुम्हाला दुसरं टार्गेट देणार आहे लवकरच. ओके. आणि बोर्डच्या एक्झामच्या आत हे पॉइंट्स कव्हर करायचे आपल्याला. ऑल द बेस्ट.